हॅलो एव्हरीवन. तर आपण क्रिस्टल डिफेक्ट बघतोय. तर त्याच्यामध्ये 3 टाइपचे डिफेक्ट सांगितले: स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट, नॉन स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट आणि इम्प्युरिटी डिफेक्ट. तर स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये आपण 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पहिला व्हेकन्सी डिफेक्ट, दुसरा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, तिसरा शॉर्टकी डिफेक्ट आणि चौथा जो बघणार आहे तो आपण काय फ्रिंकेल डिफेक्ट म्हणायचं. फ्रिंकेल डिफेक्ट. दिस डिफेक्ट occurs in ionic type of crystals. This type of defect occurs in ionic type of crystals, means the crystals in which positively and negatively charged ions are present. In such crystals this defect occurs. In ionic crystals, generally smaller ions are the positively charged ions known as cations, and negatively charged ions they are known as anions. पॉझिटिव्ह चार्जचे आयन असतात त्याला कॅटायन्स म्हणायचं आणि निगेटिव्ह चार्जचे आयन्स असतात त्यांना एनायन्स म्हणायचं. कॅटायन्स आणि एनायन्स याच्यामध्ये आकार, त्याचा साइज ऑफ आयन, कॅटायन्स आर ऑलवेज स्मॉलर, एनायन्स आर ऑलवेज लार्जर. मी त्याची फिगर काढतो. कॅटायन एनायन, कॅटायन एनायन अशा पद्धतीने हे तर हे आयोनिक टाइपचं क्रिस्टल आहे. तर याच्यामध्ये काय होतं बघा. हे साधारणपणे कोणकोणती क्रिस्टल्स आहेत याची एक्झाम्पल्स जर बघायची म्हटलं तर ZnS, AgCl, AgBr आणि AgI या टाइपचे क्रिस्टल्स हा डिफेक्ट दाखवतात. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा. फ्रिंकेल डिफेक्ट, इट इज दी मिक्सचर ऑफ 2 टाइप्स ऑफ डिफेक्ट. फ्रिंकेल डिफेक्ट, इट इज दी मिक्सचर ऑफ 2 टाइप्स ऑफ डिफेक्ट. One, that is vacancy defect, and number 2, that is interstitial defect. वेकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजेच फ्रिंकेल डिफेक्ट. आता यात होतं काय बघा. स्मॉलर आयन जनरली याच्यामध्ये स्मॉल आकारानं लहान असणारे काय आहेत कॅटायन्स आहेत, आकारानं मोठे असणारे काय आहेत एनायन्स आहेत. तर फक्त स्मॉलर आयन काय होतात, त्याच्यातला स्मॉलर आयन मधला हा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो काय होतो, त्या लॅटिस पॉइंट किंवा लॅटिस साइट मधून निघून जातो आणि अशा आयनच्या निघून जाण्यामुळे इथं निर्माण काय झालं, व्हेकन्सी. आणि म्हणून त्याला म्हणायचं व्हेकन्सी डिफेक्ट. आणि
इथला पॉझिटिव्ह चार्जचा आयन हा कुठेतरी या क्रिस्टल मध्येच दुसऱ्या ठिकाणी इंटरस्टिशियल पोझिशन म्हणजे आयन मधली जी मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये प्लेस होतो. म्हणजे मिक्स्ड आयन फ्रॉम द व्हेकन्सी पोझिशन it is placed at the interstitial position in the same crystal, and due to this interstitial defect creates vacancy defect due to missing of ions from this lattice side, and this ion moves into the interstitial position. That's why there is interstitial defect, means Frenkel defect. It is the mixture of, or it is the combination of vacancy defect and interstitial defect. कळलं का नाही? आयोनिक टाइपच्या या टाइपचे क्रिस्टल्स कॅटायन जर लहान असतो, ऍनायन मोठा असतो, तर एखाद्या कॅटायनचा पॉझिटिव्ह चार्जेस आयन त्या जागेवरून निघून कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी, म्हणजेच ती पोझिशन मात्र इंटरस्टिशियल पोझिशनच असली पाहिजे, अशा ठिकाणी तो पार्टिकल प्लेस होतो आणि त्याच्यामुळे हा डिफेक्ट आढळतो. आता इथला आयन फक्त इथं झाला, म्हणजेच काय होतं बघा, या मधले आयनची संख्या कॅटायन आयन एकूण मोजली तर तीच तेवढीच आहे. इथला आयन फक्त इथं प्लेस झाला, एवढंच आहे. म्हणजे नंबर ऑफ आयन्स इन द क्रिस्टल दे रिमेन्स एज इट इज, means mass of the crystal remains as it is. Mass of the crystal cannot changes. Density, याच्यात जेवढे आयन्स आहेत तेवढेच आयन्स आहेत, इथला फक्त इथं प्लेस झाला. Density cannot changes. Volume, crystalचं व्हॉल्यूम cannot changes, means mass, density, volume cannot changes in Frenkel type of defect. आता ह्याच्यामध्ये होतं काय बघा, की कंडिशन्स फॉर फ्रिंकेल डिफेक्ट. तर फ्रिंकेल डिफेक्ट हा कुणामध्ये आढळतो सांगितलं, इन केस ऑफ आयोनिक टाइप ऑफ क्रिस्टल्स, म्हणजे ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचे आयन्स असतात, अशा आयन्सच्या क्रिस्टल मध्येच हा डिफेक्ट आढळतो. त्याच्यानंतर दोज आयन्स, आता ह्याच्यामध्ये आयन्स कसा पाहिजे, दोज आयन्स which possess lower coordination number. एक आयन किती आयन सराउंड झालाय याला कोऑर्डिनेशन नंबर म्हणायचं. तर याचा कोऑर्डिनेशन नंबर कमीत कमी असेल तरच हा डिफेक्ट आपल्याला आढळतो. त्याच्यानंतर कंडिशन झाल्यानंतर कॉन्सिक्वेन्सेस ऑफ फ्रिंकेल डिफेक्ट. As cation from this position, it is moved into the interstitial position, means ion remains in the crystal, means chemical properties of the crystal they also cannot changes. केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा बदलण्याचा काही प्रश्न येत नाही. त्याच्यानंतर ऑल दी अबव डिफेक्ट्स. आता हे सगळे आपण कुठले डिफेक्ट, स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट कुठले बघितले, व्हेकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रिंकेल डिफेक्ट्स. दीज 4 टाइप्स ऑफ डिफेक्ट, दॅट इज दे मेक्स द क्रिस्टल गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तर या डिफेक्ट मुळे, या स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट मुळे याच्यातले आयन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होतात, मूव्ह होतात, आणि त्याच्यामुळं ही क्रिस्टल्स ही चांगले कंडक्टर्स आहेत.
गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. त्याच्यानंतर लोअर्स दी डेन्सिटी ऑफ इन शॉर्ट. आता डेन्सिटी फक्त आणि फक्त शॉर्टकी डिफेक्ट मध्ये कमी होते, इतर डिफेक्ट मध्ये नाही. त्याच्यानंतर इन्क्रीजेस दी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय? हायर पॉझिटिव्ह चार्ज, हायर निगेटिव्ह चार्ज. जास्त पॉझिटिव्ह चार्ज, जास्त निगेटिव्ह चार्ज, याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट वाढतो. कशामध्ये? फक्त फ्रिंकेल डिफेक्ट मध्ये वाढतो. त्याच्यानंतर आता हे आपण स्टायकियोमेट्रिक डिफेक्टचे 4 टाइप बघितले. आता दुसरा डिफेक्ट आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये काय केलं जातं बघा, याच्यामध्ये परत 2 टाइपचे डिफेक्ट आहे. इम्प्युरिटी डिफेक्ट, समजा आता मी एक क्रिस्टल दाखवतोय. हा कॉपरचा क्रिस्टल आहे. मग मी काय केलंय? कॉपरचे ऍटम्स दाखवले तिथं. कॉपर क्रिस्टल मध्ये कॉपरचे ऍटम्स. आता मी कॉपरचे ऍटम काय करतोय? पूर्णपणे भरीव दाखवतोय. हे आहेत ते कॉपर ऍटम्स आणि हे जे आहेत ते झिंक ऍटम्स. याचं एक्झाम्पल आहे पहिलं ब्रास मेटल. ब्रास मेटल मध्ये काय केलेलं असतं बघा, हा पूर्ण कॉपरचा क्रिस्टल आहे. याच्यामध्ये मी भरीव जे दाखवले ते कॉपरचे ऍटम्स आहेत. आता त्यातले काही कॉपरचे ऍटम्स मी काय केले? रिकामे दाखवले. मी त्याला काय करतो? असं थोडस रेखांकित करतो. हे रेखांकित केलेले ऍटम्स आहेत ते झिंकचे ऍटम्स आहेत. म्हणजेच काय? कॉपरच्या क्रिस्टल्स मध्ये कॉपरच्या काही जागा तिथला कॉपर ऍटम बाजूला काढलाय आणि तिथं झिंकचा ऍटम प्लेस केलाय. कॉपर आणि झिंकचं मिक्सचर, त्यालाच म्हणायचंय ब्रास. ब्रास मेटल. म्हणून त्याला इम्प्युरिटी नाव काय दिलंय बघा. हे मी जे भरीव दाखवले ते सगळे पार्टिकल्स कशाचे आहेत? कॉपरचे आहेत. परंतु त्या कॉपरच्या पार्टिकल मध्ये किंवा कॉपरच्या क्रिस्टल मध्ये काही पार्टिकल्स कशाचे ठेवले? झिंकचे. झिंक हे काय झालं मग? इम्प्युरिटी झाली. इथं काय केलं? या 12वी शास्त्र ए च्या वर्गामध्ये इथल्या 2 मुली बाहेर हाकलून दिल्या आणि आर्ट्सच्या 2 मुली बसवल्या 12वीच्याच. कळलं? हे डिफेक्ट कळला का? इम्प्युरिटी. आर्ट्सच्या लोकांना काय कळणार आहे? सायन्स. म्हणजे मला काय म्हणायचंय की इम्प्युरिटी ऍड केली. म्हणजे तुमच्या 2 जागा या 2 मुली काय केल्या? आगाऊपणा करतील. मग काय केलं? मी त्यांना घरी घालवलं. या 2. त्याच्या ठिकाणी काय केले?
2 12वीच्या उद्धट आर्टच्या मुली इथं आणून ठेवल्या. कळालं? इम्प्युरिटी. तर इम्प्युरिटी ही कशामुळे झाली बघा, इन सॉलिड सोल्युशन्स, दॅट इज, तर solid solutions of metals. Brass is an alloy of copper and zinc. In brass, host copper atoms. Host copper. हे host म्हणायचं बरं का? हे host copper atoms they are replaced. Replace केलं. ह्याच्या ऐवजी हे place केलं. They are replaced by zinc atoms. कळलं? तर याला impurity defect म्हणायचं. तर त्याच्यानंतर व्हेकन्सी. व्हेकन्सी ड्यू टू एलिओ वॅलेंट आयन. हा NaCl चा क्रिस्टल दाखवलाय मी. स्मॉलर आयन कोणते आहेत? Na+. लार्जर आयन आहेत ते क्लोराइड आयन. तर याच्यामध्ये काय केलं जातं? एलिओ व्हॅलेंट आयन्स म्हणजे काय बघा. The ions which possess higher oxidation state, such ions are known as aliovalent ions. In this type of crystal, SrCl2 स्ट्रॉन्शियम क्लोराइड हे ऍड केलं. आता हे स्ट्रॉन्शियम क्लोराइड चे Sr+2 आणि Cl- असे आयन्स तयार होतात. तर Sr ला व्हॅलेन्सी किती आहे किंवा ऑक्सिडेशन नंबर +2 आहे. Na ला किती आहे? +1 आहे. आता Sr+2 चा आयन या क्रिस्टल मध्ये मला प्लेस करायचा आहे. तर मग काय करता येईल? आणखी एक रो दाखवतो इथं. थोडस आपल्याला हे पाहिजे आयन रिप्लेस करायला. तर आपण काय करणार आहे? Na चा +1 ऑक्सिडेशन नंबर आहे. इथला एक Na+ आयन आपण रिमूव्ह केला. Na चा +1 रिमूव्ह झाला. Sr ला मात्र +2 चार्ज आहे. अजून एक Na चा आयन रिमूव्ह केला आपण. कारण का Na ला 1+ चार्ज असल्यामुळे इथला 1+, इथला 1+, +2 झाले. आणि एक Sr चा इथं आयन ऍड केला. म्हणजे काय झालं? Sr चा +2 ऑक्सिडेशन नंबर असलेला एक आयन या क्रिस्टल मध्ये मला ऍड करण्यासाठी 2 सोडियमचे आयन्स तिथून आपल्याला रिमूव्ह करावे लागले. म्हणजे काय झालं? इथं एक जागा स्ट्रॉन्शियमच्या आयनने ऑक्युपाय केली आणि एक जागा मात्र रिकामी राहिली. म्हणजे इथं एक वेकन्सी राहते. आणि आता ती वेकन्सी
SR चा आयन ते +2 ऑक्सिडेशन नंबर आहे, हे बॅलन्स होतं. प्लस हे दोन +1 +1 +2 +2 ला +2 एका आयन कडूनच मिळालं आणि ते एकाच ठिकाणी प्लेस झालं. म्हणजे इम्प्युरिटी ऍडेड, इट इज दी ॲलिओव्हॅलंट आयन. याला म्हणायचं ॲलिओव्हॅलंट आयन. म्हणजे द आयन इन विच किंवा हुज ऑक्सिडेशन नंबर इज हायर, such type of ion it is placed in the crystal which is having lower oxidation state or lower oxidation number. Such type of defect it is known as. आता इथं काय केलं, सबस्टिट्यूशन केलंय एका आयनचं, सबस्टिट्यूशन ऑफ दी आयन हॅव्हिंग higher oxidation number, but there is creation of one vacancy also. म्हणजेच काय सांगता येईल याच्यामध्ये, इन ऑर्डर टू म्हणजे vacancies are created by the addition of impurities of the aliovalent ions. Oxidation state different from that of host atom. ह्या host atom ची काय आहे, ऑक्सिडेशन नंबर लोअर आहे. ऍड केलेला आयन जो आहे त्याचे ऑक्सिडेशन नंबर जास्त आहे. तो आयन त्याच्यामध्ये ऍड केल्यामुळे काय झालं, तर त्याच्यामध्ये ॲलिओव्हॅलंट मुळे व्हेकन्सी एक म्हणजे SrCl2 इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे स्ट्रॉन्शियमला +2 ऑक्सिडेशन नंबर असल्यामुळे स्ट्रॉन्शियमचा आयन एकाच ठिकाणी जागा रिकामी आहे ती व्यापतो आणि दुसरी जागा रिकामी ठेवतो. म्हणजेच in order to maintain electrical neutrality +2 ions from the 2 sodium ions, it is maintained by +2 ions of the strontium atom or strontium ion. Means electrical neutrality in the crystal remains as it is. Electrical neutrality remains as it is. One of the vacant lattice site created by the removal of sodium ion is occupied by one strontium ion. The other side of the Na remains vacant. तर अशा पद्धतीचा ॲलिओव्हॅलंट कळलं का नाही. ॲलिओव्हॅलंट म्हणजे काय, लोअर ऑक्सिडेशन नंबरच्या आयनच्या दोन जागा रिकाम्या होणं, त्यातली एकच जागा हायर ऑक्सिडेशन नंबरच्या आयननं ऑक्युपाय करणं आणि एक वेकंट राहणं. दॅट इज इम्प्युरिटी ऍडेड, इट इज स्ट्रॉन्शियम. ह्या सोडियम क्लोराइडच्या क्रिस्टल मध्ये स्ट्रॉन्शियमचा आयन ऍड केला, त्याला इम्प्युरिटी म्हणायचं. तर इम्प्युरिटी डिफेक्ट हा एक टाइपचा झाला. त्याच्यानंतर इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. पुढचा त्याच्यातलाच इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय बघा, स्टेनलेस स्टील एक्झाम्पल द्यायचं. स्टेनलेस स्टीलची भांडी तयार करताना हा डिफेक्ट किंवा त्याच पद्धतीने केलं जातं बघा. तर त्यामध्ये काय केलं जातं की समजा हा क्रिस्टल आहे, हा क्रिस्टल जो आहे तो आपण सर्व Fe ऍटम्स आहेत असं कन्सिडर करू. कोणते आहेत, आयर्न ऍटम. आता आयर्न ऍटम मध्ये कशाची इम्प्युरिटी ऍड करायची, समजा ह्याच्यामध्ये आपण समजा
कार्बन, आणि कार्बन कुठे ऍड करायचा आहे? इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये. हा पूर्ण क्रिस्टल आयर्नचा आहे आणि त्याच्यामध्ये मात्र मध्ये मध्ये आपण काय केलंय? कार्बन ऍटम्स प्लेस केले. इन आयर्न क्रिस्टल, iron atoms are placed in such a manner. Due to iron atoms in the crystal, there are some voids or vacancies are present in the crystal. Voids means depressions. Voids depressions कशा म्हणतो? आता तुमच्या दोन्हीच्या लाईन मध्ये ही जी मध्ये जागा आहे डिप्रेशन किंवा void म्हणायचं. ह्या 2-4 ॲटमनं ही रिकामी जागा निर्माण केली, पोकळी निर्माण केली. तर कार्बन ॲटम्स त्या पोकळीमध्ये प्लेस केले. आयर्न ॲटम्स इन अन आयर्न क्रिस्टल. The voids present due to iron atoms, they are filled by carbon atoms. In the empty spaces or in the voids, carbon atoms are placed in the iron crystal. Means there is impurity. ह्या आयर्नच्या क्रिस्टल मध्ये इम्प्युरिटी कुठली? कार्बनची ऍड केली, परंतु ती कुठे ऍड केली? इंटरस्टिशियल पोझिशनला ऍड केली. Interstitial impurity defect. This defect is due to addition of carbon atoms at the interstitial position in the iron crystal. The defect produced is known as interstitial impurity defect. Best example, stainless steel. Stainless steel तयार करताना लोखंडामध्येच कार्बनचे ॲटम्स प्लेस केलेले आहेत आणि परंतु कार्बन ॲटमची जागा ही आयर्नच्या ॲटमच्या जागेला असत नाही. तर आयर्नच्या ॲटमनं ज्या रिकाम्या जागा त्या क्रिस्टल मध्ये निर्माण केलेल्या आहेत, त्या क्रिस्टल मध्ये त्या रिकाम्या जागेमध्ये ते कार्बनचे ॲटम्स प्लेस होतात आणि स्टेनलेस स्टील तयार होतं. किती वेळ आहे अजून? तर हा स्टायचियोमेट्रिक इम्प्युरिटी डिफेक्ट झाला. तर पुढचा आहे तो नॉन स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट. आपण थांबूया, किती 1-2 मिनिट राहिले.